पंचक्रोशीतील जनतेसाठी आयुष्यभर सामाजिक कार्याचा ध्यास घेणारे आणि समाजकारणात आपला ठसा उमटवणारे थोर समाजसेवक स्वर्गीय नामदेव कान्हाई पांडुरंग शिरडोणकर यांच्या 8व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा सोहळा त्यांचे सुपुत्र विजय शिरडोणकर यांच्या पुढाकाराने व शिरडोणकर परिवाराच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी उल्वे सेक्टर 25 येथील नांदाई माता मंदिर परिसरात वृक्ष लागवड उपक्रमाने झाली। सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम शिरडोणकर यांच्या कार्यपरंपरेला साजेसा ठरला। यावेळी सरकारी वकील वायम भोपी, स्थानिक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर उल्वे येथील भूमिपुत्र भवनमध्ये पुण्यस्मरणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला। स्वर्गीय नामदेव कान्हाई पांडुरंग शिरडोणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सुप्रसिद्ध भजनकार अशोक म्हात्रे व शास्त्रीय गायिका डॉक्टर गौरी बोधनकर यांनी भक्तिमय भजन कीर्तन व गायन सादर केले। त्यांच्या सुश्राव्य सादरीकरणाने वातावरण भारावून गेले व श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली। दुपारच्या सत्रात समाज जागृती व प्रबोधनपर गीताचे सादरीकरण करण्यात आले। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटीलचं नाव देणार कधी सांगा नरेंद्र मोदी या गीतातून एकनाथ माळी यांनी सामान्य जनतेच्या भावना व अपेक्षा प्रभावीपणे मांडल्या। गीत आणि प्रबोधन यांचा संगम झाल्याने उपस्थितांमध्ये चिंतनशील वातावरण निर्माण झाले। या पुण्यस्मरण सोहळ्याला शिरडोणकर परिवाराचे आप्तेष्ट, नातेवाईक, गावकरी मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती। कार्यक्रमाची सांगता एकात्मतेचा व देशप्रेमाचा संदेश देणारा जय जय महाराष्ट्र माझा या गीताने करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी उभे राहून राष्ट्रभक्तीचा उद्गार काढला व संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेले। देखील आपण म्हणताना नावच विजय ठेवलेले त्यांनी, त्या नावातच तो विजय आणि विजयचं पाहिलं तर त्यांनी जरी सगळं शिक्षण घेतलं असेल, अगदी लहान वयात महाराष्ट्रात ज्याचं रेकॉर्ड झालं की पहिल्या कमी वयाचा 24 वर्षाचा बिनविरोध निवडून आलेला सरपंच, त्यावेळेला देखील आपण विलासराव देशमुख होते ते 29 वर्षाचे होते आणि त्यांच्या तिकडून बिनविरोध निवडून आले, पण तोही त्यांचा जो विक्रम होता तो विजय मोडला होता। आज विजय जेव्हा समाजाचं काम करतोय, आज दिवाणचं नाव लागावं म्हणून तो धडपडतोय, कारण दिवाणबरोबर तो स्वतः 18 वर्ष राहिलेला आहे, त्यांना अनुभवलेले आहे, त्यांचे विचार ऐकलेले, वडिलांचे विचार ऐकलेले। दिवाणचे वडील देखील शिक्षकच होते आणि नामदेव गुरुजी देखील शिक्षकच होते। अशा शिक्षकांच्या पिढीमधला तो दिवाणचा दुवा होता आणि त्यांची क्रांती यलगार करण्याचा जो स्वभाव आहे ना दिवाणचा, तोच अगदी विजयमध्ये उतरलेला आहे। ज्यावेळेला तो पहिल्यांदा जरा गावात सगळा शेतकरी कामगारी पक्ष असताना देखील जेव्हा विजयने प्रथमतः बाळासाहेबांचं चित्र लावलं तेव्हा विरोध झाला होता, तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले होते की बाबा त्याला जे काय करायचं ते करू दे, तरुण आहे
कुठेतरी नव्याने रुजू पाहतोय. प्रत्येकाची एक विचारधारा असते, प्रत्येकाचं एक वागणं असतं, प्रत्येकाचं एक चालणं असतं. आपल्याला काय घडायचंय, आपल्याला नेमकं कुठलं स्वप्न बघायचंय आणि नेमकं कुठल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आपल्याला झटायचंय. मग प्रसंगी अनेक अडचणी येतील, तुम्हाला अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागेल. जेव्हा तुम्हाला नवीन रुजवायचं असेल, मग तो विचार असेल, रूढी परंपरा तोडायची असेल, तर तुम्हाला विरोध होणारच. चांगल्या गोष्टीला नेहमीच विरोध असतो, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो माऊलींना चुकला नाही, तो एकनाथांना चुकला नाही, तो चांगल्या कुठल्याही अगदी ज्योतिबा फुलेंपासून आपण जर नावं घेतली. विमानतळाला नाव हे दिबा पाटील साहेबांचं मिळालं पाहिजे. आम्ही सांगितलं का बाबा या देशासाठी आम्ही त्याग करायला तयार आहोत, आम्ही आमची घरदारं सोडायला तयार आहोत, पण विमानतळाला नाव हे दिबांचं असलं पाहिजे, तरच आम्ही देशासाठी हा त्याग करू. आता तुम्ही बघताय 2008 गेला, आता 25 आलाय. 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला, तो अजून धूळ खात पडतोय. मागच्या 10-15 दिवसापूर्वी मी सांगितलं की बाबा इथे मोदी साहेब येणार आहेत 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या मध्ये. ते कदाचित 17 सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी येतील किंवा कधी, पण मला त्या दिवशी पण तारीख माहिती आहे. आज कदाचित इथल्या आमदारांना आहे का माहिती नाही, पण ते 20 सप्टेंबर या येत्या 20 सप्टेंबरला मोदीजी येणार. 70% पण काम झालं नाही, पण ते नाव घोषित न करता विमानतळ सुरू करणार आहेत. मग ते नाव का घोषित करणार नाही? कारण त्यासाठी आम्हाला आता पुन्हा लढायला उतरावं लागेल. जसं आम्ही डोंगरावरून हाक दिली, तशी आता आम्ही लवकरच समुद्रावरून हाक देतोय. तुम्हाला मी सांगतोय, ही आमची संकल्पना आहे. समुद्रामध्ये आम्ही आमच्या होड्या घेऊन जाणार आणि तिथून आम्ही मोदीजींना हाक देणार. त्यांना मी आजही सांगतोय, तुम्ही कधी विमानतळ चालू करा, पण प्रत्यक्ष विमानाची सुरुवात ही 13 जानेवारी 2026ला करा. कारण त्या दिवशी दिबा पाटील साहेबांची जन्मशताब्दी आहे आणि त्या जन्मशताब्दी दिवशी जर विमानतळ सुरू झालं तर दुग्ध सरकार योग येईल आणि आम्हाला देखील प्रकल्प असताना अत्यानंद होईल. आज आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण, 8वं पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 15 जुलै 1933चा आणि त्यांना स्वर्गवास झाला 8 सप्टेंबर 2017 साली. पुण्यस्मरण एक वेगळ्या पद्धतीने करावं असं आम्ही ठरवलं शिरडोणकर परिवाराने. आणि मग तो संगीत भजनाचा शास्त्रीय संगीत अशोकबुवा म्हात्रे आणि डॉक्टर बोधनकर यांच्या दोघांच्या संयुक्त याने की तुम्ही शास्त्रीय संगीत सुमधुर असं ऐकलं. त्याचप्रमाणे नुसतं शास्त्रीय संगीत नाही तर प्रबोधन या समाजाला व्हावं, ही माझ्या वडिलांची पहिल्यांदा तळमळ होती. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट उल्गे.